नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता रेशन कार्डची ई-के-वाय-सी करणं हे सुरू झालेलं आहे आणि याच माध्यमातून आता ही जी काही ई-के-वाय-सी आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून करू शकता। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात प्रथम प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती आल्यानंतर तुम्हाला महत्त्वाची 2 ॲप आहेत ती इन्स्टॉल करून घ्यायची आहेत। सर्वात प्रथम तुम्हाला बघा इथे आधार फेस आर-डीचं ॲप आहे, ते तुम्हाला इथे लागणार आहे। तर ते इथे सर्वात प्रथम डाउनलोड करून घ्यायचं आहे। हा ॲप आहे बघा। आणि त्याच्यानंतर जो काही महत्त्वाचा ॲप आहे म्हणजे आपल्याला जी के-वाय-सी करायची आहे त्याच्यासाठी इथे काय करायचं, मेरा ई-के-वाय-सी अशा प्रकारचा एक ॲप आहे, तो तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। इन्स्टॉल करून घेतल्यानंतर अशा प्रकारे ओपनवरती क्लिक करायचं आहे। ओपनवरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे लोडिंग स्टेटस अशा प्रकारे दाखवलं जाईल। इथे तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं राज्य निवडायचं आहे। राज्य निवडून घेतल्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे। जी काही आपली लोकेशन आहे ती ऑन ठेवायची आहे। लोकेशन ही आपली ऑन ठेवायची आहे। लोकेशन ऑन ठेवल्याच्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करून घेतल्यानंतर लोकेशन एरर दाखवत असेल तर तुम्हाला परत तुमचं राज्य निवडून घ्यायचं आहे आणि व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला सर्वात प्रथम इथे काय करायचं आहे, तुमच्या कुटुंबातून एखाद्याचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्या आधार नंबरवरती एक जनरेट ओ-टी-पी येईल, ती ओ-टी-पी तुम्हाला सबमिट करायची आहे। तर एखाद्याचं आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आधार नंबर टाकून घेतल्यानंतर जनरेट ओ-टी-पीवरती क्लिक करायचं आहे। तर आता इथे एक ओ-टी-पी येईल, ती ओ-टी-पी तुम्हाला इथे टाकायची आहे आणि खाली कॅप्चा देण्यात आलेला आहे, तो कॅप्चा टाकायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ओ-टी-पी टाकून घेतल्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे बेनिफिशियरी डिटेल्समध्ये तुमचं नाव दाखवेल, तुमचा जिल्हा दाखवेल, तुमचा कार्ड नंबर आहे तो दाखवेल आणि इथे खाली ई-के-वाय-सी स्टेटस अजून काही दाखवत नाही आहे। तर त्याच्यासाठी आता काय करायचं, फेस ई-के-वाय-सीवरती क्लिक करायचं आहे। फेस ई-के-वाय-सीवरती क्लिक करून घेतल्यानंतर ॲक्सेप्टचा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे। तर आता तुम्हाला डायरेक्टली एक फोटो येईल, त्या फोटोमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डोळे आणि तुमचं तोंड दाखवायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे फेस तुम्ही याच्यामध्ये ओके क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इमेज सक्सेसफुल दाखवेल आणि त्याच्यानंतर लगेच तुमची जी काही ई-के-वाय-सी आहे ती सक्सेसफुली झालेली आहे। अशा प्रकारे लगेच आता इथे दाखवलं जाईल, ते सुद्धा तुम्हाला दाखवलं जाणार आहे। तर इथे बघू शकता मित्रांनो की ई-के-वाय-सी रजिस्टर्ड सक्सेसफुली। अशा प्रकारे तुमची जी काही ई-के-वाय-सी आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता। एकदम चांगल्या पद्धतीने आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।